ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी मराठा समाजाचं वादळ उद्या मुंबईमध्ये पोहोचणार आणि याच मुंबईमधील होणाऱ्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातून शाहीर कलाकार देखील आता मुंबईसाठी रवाना होताना आपल्याला बघायला मिळतात। आपण बघू शकतो कोल्हापूरच्या दसरा चौकातून हे सगळे शाहीर कलाकार जे आहेत ते आता मुंबईसाठी रवाना होत आहेत आणि मराठा समाजातील जे काही पदाधिकारी आहेत ते देखील या सगळ्यांना निरोप देण्यासाठी उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। शाहिरीच्या माध्यमातून कुठेतरी या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा किंवा मराठा आरक्षणाची मागणी हे सगळे जाहीर करतायत। काय सांगाल आज मुंबईच्या दिशेने जावं लागतं? आज पुन्हा एकदा एल्गार मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून निघतोय। तारीख काय आज दिलेली नाही, तारीख देऊन आता जवळपास 3 महिने झाले, परंतु त्या अनुषंगावर सरकार पुढचं काय पाऊल टाकायला चाललं हे केलेलं म्हणजे अधिवेशन सुद्धा गेलं। म्हणजे तुम्ही आम्हाला जे वरचं 10% आरक्षण जे दिलं आहे ह्याची गॅरंटी काय ह्यांनी लिहून द्यावं की हे आरक्षण टिकणार म्हणून आम्ही ओबीसीत मागायचं। याचं कारण काय की ओबीसी प्रवर्ग त्या प्रवर्गात फार तुम्ही तो केंद्राला सांगा आणि ओबीसीचा कोटा वाढवा आणि मराठ्यांना त्याचं आरक्षण देऊ शकतात ना। न्यायमूर्ती पी.बी. सावंतांची पूर्वीची मागणी होती त्यावेळेचा तो विचार करावा। शाहिरी कलेच्या माध्यमातून देखील तुम्ही सरकारला इशारा देण्याचा प्रयत्न करणार आहात। काय नेमका पोवाडा कशा पद्धतीने एकदा जरा गाऊन मुंबईत निघणार मराठ्यांचा मोर्चा, सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या। 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 शिवशावचे मावळे आता नाही माघार, आरक्षणासाठी पुढे लसरणार। कोल्हापूरच्या झोमणार तुम्हा मिरच्या, सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या। मुंबईत निघणार मराठ्याचा मोर्चा, सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या। मुंबईत निघणार मराठ्याचा मोर्चा, सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या। मागच्या वेळी जे मुंबईमध्ये आंदोलन झालेलं होतं जरांगे पाटलांचं, त्या मोर्चामध्ये देखील तुम्ही सहभागी होता। त्यावेळी देखील तुम्ही आपली शाहिरी कलेच्या माध्यमातून सरकारला इशारा दिला होता। काय वाटतंय आता, काय अपेक्षा आहे? आता गेल्या वेळा तुम्ही फक्त सगळे सोयरेचा GR म्हणून हातात दिला आणि आम्हाला गुलाला उधळा लावला आणि आज तो सगळे सोयरेचा GR काढून तुम्ही त्याचं अनुकरण अंमलात का आणला नाही? म्हणजे ओबीसी आमचे असणारे मराठे ते मुळातच कुणबी आहेत, शेतकरी आहे, मग ह्यातलं भेदभाव का करता? सरकारनं अंमलबजावणी करावी, हाच फार महत्त्वाचा आहे। सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या असं म्हणत हे शाहिरी कलाकार आता मुंबईच्या दिशेनं रवाना होताना आपल्याला दिसत आहेत। आपल्यासोबत मराठा समाजाचे पदाधिकारी देखील जे आहेत जे या सगळ्या शाहिरांना निरोप देण्यासाठी आलेले आहेत। काय सांगाल? शाहीर पथक मुंबईला जाते, शुभेच्छा देण्यासाठी। शुभेच्छा कसल्या द्यायच्या? मराठा आरक्षण आपण मागतोय, ह्या शुभेच्छा नाही आहेत, आम्ही ताकद देतोय। आता मराठा आरक्षणचा हा शेवटचा निर्णय असणार आहे, कारण आज आणि उद्या हे 2च दिवस सरकारच्या हातात आहेत, त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे। नाहीतर इथून पुढे 3ऱ्या दिवशी काय होईल हे मराठा समाज त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही, ते शासनाने घ्यायचं आहे। एवढंच सांगतो की 2 दिवसात तुम्ही निर्णय घ्या। ह्याच आमच्या सरकारला पण आणि आमचे जे जरांगे पाटील असतील त्यांच्या नेतृत्वाखाली जो मोठा मोर्चा निघालेला आहे आणि मराठा समाज जे मुंबईतले बांधव आहेत ते एवढ्या ताकदीनं उतरणार आहेत। गणपतीचा सण असून सुद्धा एवढा मोठा मराठा समाज मुंबईत दाखल होते याचा सर्वांनी विचार करावा। इधर ओबीसी समाजातील जे लोक आहेत जे टीका टिप्पणी करत आहेत त्यांनी फक्त सांभाळून राहावा, कारण हे चालणार नाही आहे। कारण आम्ही ज्यावेळी मागतोय आमच्या हक्काचं त्यावेळी तुमच्याकडून काही आम्ही घेत नाही, वेगळं स्पेशल आम्हाला द्या असं आम्ही सांगतोय। गणेशोत्सव काळात अशा पद्धतीने आंदोलन करत मुंबईला जाण्याची वेळ मराठा नाही। खरं तर सरकारला सद्बुद्धी यायला पाहिजे। गणपती म्हणजे विद्येचे देवता आहे आणि या विद्येपासून मराठ्यांना रोखण्यासाठी हे विविध प्रकारचं षडयंत्र चालू आहे। आरक्षण कशासाठी मागतोय? शिक्षणासाठीच मागायला लागलेलो आहे। उच्च शिक्षणामध्ये मराठ्यांची पोरं मला आता सांगायला लागलेत येऊन लोक की शिक्षणामध्ये कशी गैरसोय व्हायला लागली ओबीसीमध्ये नसल्यामुळं। त्यामुळे सरकारनं आता गणेशोत्सवाच्या काळात आपली मराठ्यांची परीक्षा घ्यायच्या नादाला लागू नये, कारण इथनंच अटकेपार झेंडे लावणाऱ्यांच्यामध्ये मराठ्यांचाच पुढाकार होता। त्यामुळे नवीन काय मागणी नाही आहे। तुम्ही सरकारनंच अध्यादेश काढलेला होता, त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी आणि सगळे सोयऱ्यांसहित सगळ्यांना मराठा आरक्षण द्यावं। आर्या पारची लढाई असेल असं जरांगे पाटील म्हणतायत। एकूण ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय कसं बघताय? निश्चितच कालपासून मराठवाड्यातून जे मराठ्यांचा जो झंझावात निघालेला आहे, एखादं वादळ यावं अशा पद्धतीनं लाखो लोक त्यामध्ये सहभागी आहेत। प्रत्येक गावामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीनं अनोखं असं त्यामध्ये दर्शन होत असून आज या आंदोलनाची दिशा बघितल्यानंतर उर्वरित महाराष्ट्रातून प्रचंड प्रमाणात आज सकाळी लोक बाहेर पडलेले आहेत आणि ती जी लढाई आहे अद्भुतपूर्व होणार आहे।
पाहिला पण कशा पद्धतीनं कोल्हापूरकरांनी देखील मुंबईत उद्या होणाऱ्या या सगळ्या मोर्चासाठी पाठिंबा दिलेला आहे। तर त्याचबरोबर कोल्हापुरातून शाहीर कलाकार देखील आता या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या असं म्हणत शाहिरी कलेच्या माध्यमातून सरकारला इशारा देण्याचा प्रयत्न कोल्हापुरातील हे सगळे शाहीर कलाकार करणार आहेत। सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।